चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। मंडळींनो, आपणास माहितीच असेल की यंदा 2026 मधलं आपलं पहिलं चंद्रग्रहण येत्या 3 मार्च 2026 मंगळवारी आलेलं आहे। आता चंद्रग्रहणाचे म्हणजे चंद्रग्रहण ज्या दिवशी आहे 3 मार्चला, या दिवशी धुलीवंदन सुद्धा आहे आणि उद्या 2 मार्च उद्या होळी हा सण साजरा करायचा आहे। आता खूप लोकांना प्रश्न पडलेले आहेत की बा होळी नेमकी पेटवायची कधी, आणि सोबतच आता 3 तारखेला चंद्रग्रहण सुद्धा आहे जे आपल्या भारतात दिसणार सुद्धा आहे। आणि आपल्याला या दिवशी जो धुलीवंदन रंग खेळण्याचा जो काही आपला सण असतो, उत्सव असतो, तो आपण साजरा करायचा आहे की नाही। सोबतच ग्रहण काळामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओत माहिती देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला या ग्रहणातील कुठल्याही प्रकारचा दोष आपल्याला लागू नये, किंवा गर्भवती स्त्री असेल किंवा आजारी व्यक्ती असेल किंवा जे अशक्त व्यक्ती आहेत किंवा लहान बाळ आहेत, त्या सगळ्यांना या ग्रहणाचे दोष लागू नये यासाठी अत्यंत प्रभावी असे मंत्र काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे, ज्याचं तुम्हाला पठण त्या ग्रहणाच्या काळामध्ये करायचं आहे। तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आणि हो, गर्भवती स्त्रियांनी सुद्धा वेद कधीपासून पाळायचे आहेत ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। नक्कीच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जरी काही शंका असतील तरी कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या 2 मार्च 2026 उद्या आहे सोमवार आणि उद्या आहे होळी हा सण। उद्या आता पौर्णिमा जी आहे ती उद्या संध्याकाळी 5:15 एक 5:45 धरून चला, 5:45 वाजल्यापासून आपली होळी हा सण म्हणजे पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा सुरू होणार आहे। ती 3 मार्चला संध्याकाळी 5:15 पर्यंत ही आपली हुताशनी पौर्णिमा असणार आहे। आता आपणास माहिती आहे की बा आता उद्या भद्रा काळ सुद्धा आहे असं म्हटलं जात आहे की बा संध्याकाळी उद्या प्रदोष काळात भद्रा काळ सुद्धा आहे। पण या हुताशनी पौर्णिमा ज्यावेळेस प्रदोष काळामध्ये असते त्यावेळेसच आपल्याला होळी पेटवायची असतं, होलिका दहन करायचं असतं। त्यामुळे आपण उद्या 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन असेल किंवा होलिका दहन असेल, या सर्व गोष्टी करायच्या आहेत। आणि आपल्याला 3 मार्चला संध्याकाळी 5:15लाच आपली पौर्णिमा तिथी संपते आहे। त्यामुळे आपण होलिका दहन असेल किंवा सत्यनारायण पूजन आपण 3 तारखेला संध्याकाळी करू शकत नाही। त्यामुळेच आपल्याला उद्या 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी सत्यनारायण पूजन असेल किंवा होलिका दहन करायचं आहे। आता हाही प्रश्न आहे खूप जणांचा की बा 3 मार्चला आहे आपलं ग्रहस्तोदी चंद्रग्रहण, जे आपला 2026 मधलं सगळ्यात मोठं आणि भारतात दिसणार आणि पहिलं चंद्रग्रहण आहे। आता याबद्दल खूप लोकांना मनामध्ये शंका आहे, प्रश्न निर्माण झाले की बाबा आता कोणी म्हणते की सकाळी 6 वाजल्यापासूनच सुतकाळ चालू होणार आहे, मग ग्रहण स्पर्श काळ आहे, मोक्ष काळ आहे किंवा वेद पाळायचे आहेत, मग आम्ही धुलीवंदनाचा उत्सव साजरा करायचा की नाही, रंग खेळायचे की नाही। आता याबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते। त्याबद्दल आता योग्य माहिती आहे आपल्या श्री दाते पंचांगानुसार तुम्हाला माहिती सांगते आहे, आणि थोडीफार आपली गुरुमाऊलींनी पण सांगितलेलं मार्गदर्शन आहे ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगते आहे। आता सर्वप्रथम तुम्हाला सांगते, आपला ग्रहणाचा जो मेन काळ आहे, ग्रहण स्पर्श काळ जो आहे तो आहे आपला दुपारी 3 मार्चला दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:48 हा ग्रहणाचा स्पर्श काळ असणार आहे। आणि ग्रहणाचा मोक्ष काळ संध्याकाळी 6:48 पर्यंतच आहे। मोक्ष काळ होऊन जाईल आणि 6:48 नंतर म्हणजे तुम्ही 7 वाजल्यापासून ग्रह म्हणजे घर स्वच्छ करणे, आंघोळ करणे किंवा देवपूजा करणे, या सर्व गोष्टी करू शकणार आहात। या सर्व गोष्टी करायच्या आहेत, किंवा भोजन करणे, अन्न ग्रहण करणे, या सर्व गोष्टी करू शकणार आहात 7 नंतर। पण ग्रहण स्पर्श कधी लागते आहे, दुपारी 3:20 आणि आपल्याला त्या 3:20 ते 6:48 पर्यंतच आपल्याला मेन ग्रहणाचा काळ आपला म्हणजे जो काही वेद आहे किंवा सर्व काही गोष्टी ज्या आहेत, नियम आहेत, ते सर्व आपल्याला लागू पडणार आहेत। आणि आता आता ज्यांना जे आता गर्भवती स्त्री आहेत, अशक्त व्यक्ती आहेत, लहान बालक आहेत किंवा किंवा आजारी व्यक्ती आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत, यांनी कधीपासून वेद पाळायचे आहेत आता, तर आता तसं बघायला गेलं तर सुतकाळ आपला 3 मार्चला सकाळी 6:20 पासूनच सुतकाळ चालू होऊन जातो। आणि जर आता आजारी व्यक्ती आहेत, गर्भवती स्त्री आहेत, त्यांना न खाऊन जमणार नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना थोडंफार तरी आपल्याला गर्भातल्या बाळाचा विचार करावा लागतो। आजारी व्यक्ती आहेत, त्यांचे गोळ्या औषधं चालू असतात, लहान बालक आहेत ते ऐकत नाही, त्यांना सुद्धा खाणं पिणं लागतंच। त्याच्यामुळे दुपारी म्हणजे सकाळी तुम्ही 11 वाजेपर्यंत सर्व अन्न ग्रहण वगैरे करून घ्यायचं आहे सर्व व्यक्तींनी। आणि दुपारी तुम्ही 11 वाजल्यापासून जर वेद पाळले गर्भवती स्त्री आणि आजारी व्यक्तींनी, अशक्त व्यक्तींनी, सोबत लहान बालकांनी, तर अतिशय उत्तम। 3 मार्चला सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही वेद पाळायचे आहेत, म्हणजे जे काही नियम आहेत। आता सगळं बघायला गेलं तर तुम्ही सर्व काही गोष्टी करू शकणार आहात।
फक्त भोजन निषिद्ध सांगितलेलं आहे. वेद काळापासून ते मोक्ष काळापर्यंत आपल्याला भोजन निषिद्ध सांगितलं आहे. बाकी तुम्ही त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पूजा अर्चा असेल किंवा नंतर सोबत तुम्हाला सांगितलं गेलं आहे की तुम्ही जप तप दान धर्म सर्व गोष्टी त्यावेळेस करू शकता. श्राद्ध सुद्धा करायला सांगितलं गेलं आहे. आता याच्या मागचं कारण काय आहे? कारण की असं म्हटलं गेलं आहे की जेव्हापासून ग्रहण स्पर्श काळ सुरू होत आहे 3:20 ते 6:48 पर्यंत, तर त्यावेळेस आता 3:20 पासून ते 5 वाजेपर्यंत बघायला गेलं तर आपल्या तर दुपारच आहे, दिवसा काही चंद्र दिसत नाही. त्यामुळे तो तो जे काही आपल्याला ग्रहण दिसायचं आहे किंवा ग्रहण लागणार आहे ते काही आपल्याला भारतात त्या टायमिंगला दिसणार नाही आहे. काही काही देशांमध्ये दिसून जाईल, काही काही भागात दिसून जाईल. कारण की त्यावेळेस त्यांचा टायमिंग, आता टायमिंगचा पण आपला फरक असतो प्रत्येक आपल्या देशानुसार, त्याच्यामुळे. आणि आपल्याला जो मेन ग्रहण आहे जो लागणार आहे किंवा दिसणार आहे तो फक्त 15 ते 20 मिनिटं, म्हणजे सूर्यास्त झाल्यापासून ते 6:48 पर्यंतच तो ग्रहण दिसणार आहे आपल्याला, 15 ते 20 मिनिटं. त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला कडक असे नियम पाळायची गरज नाही आहे. फक्त ग्रहण स्पर्श काळापासून ते मोक्ष काळापर्यंत तुम्ही सर्व कडक नियम जरी पाळले तरी सुद्धा चालणार आहे. दिवसा काही चंद्र आपल्याकडे दिसत नाही, त्याच्यामुळे सांगते की तुम्ही गर्भवती स्त्रिया असेल किंवा इतर स्त्रियांनी जरी तुम्ही दुपारी 3:20 दुपारी ग्रहण स्पर्श काळापासून म्हणजे दुपारी 3:20 ते 6:48 पर्यंत जरी तुम्ही कडक नियम पाळले, म्हणजेच काही खायचं नाही, स्वयंपाक बनवायचा नाही, काही कापायचं नाही, चिरायचं नाही, वेणी घालायची नाही, घराच्या बाहेर जायचं नाही, पायाची आडी करून बसणे नाही, किंवा तुम्ही किंवा थोडंफार चालत फिरत पण राहायचं, एका ठिकाणी बसून पण राहायचं नाही आहे. या सर्व गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला गर्भवती स्त्रियांनी नियम पाळायचे आहेत. दुपारी 3:20 वाजल्यापासून ते 6:48 पर्यंत कडक नियम पाळा. आणि कसं आहे, गर्भवती स्त्री आहेत, पोटात बाळ वगैरे असतं, त्यांना खाणं गरजेचंच आहे. आजारी व्यक्तींना सुद्धा खाणं गरजेचं आहे, अशक्त व्यक्तींना सुद्धा खाणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्हाला सांगते आहे. आणि बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही आता त्या दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता. फक्त 3:20 वाजल्यापासून दुपारी 3:20 ते 6:48 पर्यंत कडक नियम पाळायचे आहेत. त्या काळामध्ये भोजन निषिद्ध, कंप्लीट नियम सगळे पाळायचे. घराच्या बाहेर जाणे नाही, बिलकुलच आपल्या घरामध्येच आपल्याला होईल तेवढं सुरक्षित राहायचं आहे त्या काळापर्यंत. आणि ग्रहणाचा मोक्ष काळ झाला 6:48 तुम्ही स्वतः आंघोळ करायची, घर पूर्ण गंगाजल गोमूत्र टाकून पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि सोबतच आपली आंघोळ झाल्यानंतर आपली देवपूजा सुद्धा आपल्याला करायची आहे संध्याकाळी परत. ते झालं. आता सगळ्यात मेन प्रश्न म्हणजेच काय, तर आम्ही धुलीवंदनाचा उत्सव करावा की नाही, तर तुम्ही करू शकणार आहात. दिवसभरामध्ये कुठलाही आपल्याला काही त्या ग्रहणाचा त्रास नाही आहे किंवा ते ग्रहण दिसणार सुद्धा नाही आहे आपल्या दिवसा. त्याचा आपला मेन काळ जो आहे तो संध्याकाळी असणार आहे. एक बघायला गेलं 3:20 वाजल्यापासून ते 6:48 पर्यंत. त्यामुळे तुम्ही 3च्या अगोदरच धुलीवंदनाचा उत्सव साजरा करून घेतला, रंग खेळले तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. कारण मी सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही सर्व कार्य करू शकता, देवपूजा वगैरे सगळं काही करू शकता, सांगितलं गेलेलं आहे. म्हणून तुम्हाला परत एकदा व्हिडिओ करून परत एकदा योग्य माहिती देते आहे दाते पंचांगानुसार. तर तुम्ही या काळामध्ये देवपूजा वगैरे सर्व काही करू शकणार आहात सांगितलं गेलेलं आहे. म्हणून खूप लोकांचे परत प्रश्न आले होते की आम्ही मग कसं करायचं, काय करायचं, म्हणून म्हटलं परत एकदा व्हिडिओ करून माहिती तुम्हाला द्यावी. आता तुम्ही धुलीवंदनाचा उत्सव सुद्धा तुम्ही साजरा करू शकणार आहात. हे झालं. आता नेमकं ग्रहण काळामध्ये त्या नेमकं आम्ही करायचं काय, ग्रहण वेद काळापासून किंवा ग्रहण स्पर्श काळापासून ते मोक्ष काळापर्यंत कुठल्या गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला त्या ग्रहणाचे कुठलाही दोष किंवा त्रास होणार नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही ज्या कोणत्या गुरूंना गुरु मानलेला आहे, इष्टदेवतांना गुरु केलेला आहे, किंवा ज्यांची तुम्ही सेवा नामस्मरण करता किंवा तुम्ही कोणाकोणतरी गुरु मंत्र घेतलेला असेल, तर तो गुरु मंत्र किंवा तुमचे जे काही मंत्र स्तोत्र आहेत किंवा आपल्या स्वामी मार्गातले श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, महामृत्युंजय यंत्र आहे, नंतर इतर सर्व मंत्र स्तोत्र आहेत, ते सर्व काही तुम्हाला या ग्रहण काळामध्ये घासून पुसून काढायचे आहेत. म्हणजेच काय, उजाळून काढायचे आहेत. म्हणजेच काय, ग्रहण काळामध्ये होईल तेवढं जास्तीत जास्त आपल्याला नामस्मरण, मंत्र, स्तोत्र, स्वामी चरित्र सारामृत असेल किंवा सर्व काही पठण करायचं आहे. जी भेटेल ती सर्व सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ हा जो आपला षडाक्षरी मंत्र आहे, गुरुमंत्र, तो आपल्याला या काळामध्ये जास्तीत जास्त पठण नामस्मरण करायचं आहे. जेणेकरून काय होईल, आपले जे काही मंत्र स्तोत्र आहे जे आपण रोज नित्यसेवेमध्ये पठण करतो किंवा विशिष्ट काळी पठण करतो, ते अजून जास्त उजाळून निघतात आणि अजून जास्त त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. आणि आपण ज्यावेळेस ते आपण नंतर ग्रहण काळाच्या नंतर ज्यावेळेस आपण ते रोज नित्यसेवेमध्ये पठण करू, ती ऊर्जा सगळी आपल्याला प्रदान होते. म्हणून आपल्याला या ग्रहण वेद काळापासून किंवा ग्रहण स्पर्श काळापासून मोक्ष काळापर्यंत जास्तीत जास्त सेवा, मंत्र, स्तोत्र पठण करायची आहेत. म्हणजेच घासून पुसून उजाळून काढायचे आहेत. हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोष लागू नये यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय
हा तुम्हाला विष्णू मंत्र पठण करायचं, जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. गर्भवती स्त्रियांनी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण सतत मनामध्ये चालू ठेवायचं आहे किंवा जप माळेवर करायचं आहे. सोबतच महामृत्युंजय मंत्र म्हणजेच ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मी वंदना मृत्योन्मुक्षीमामृतात या मंत्रात सुद्धा तुम्हाला नामस्मरण जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे. आणि इतर गर्भवती स्त्रियांनी तर करायचं आहे, पण इतर लोकांनी सुद्धा या मंत्राचं नक्कीच जप आणि नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे, जेणेकरून ग्रहणाचे दोष त्रास आपल्याला होणार नाही आहेत. तर मंडळींनो, तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहेच, पण परत एकदा सांगते, आपल्याला ग्रहण स्पर्श काळापासून ते मोक्ष काळापर्यंत जर तुम्ही कडक नियम पाळले तर अतिशय उत्तम. आणि सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी सुद्धा देवपूजा करू शकणार आहात, काही हरकत नाही. आणि ज्यांना वेद पाळायचेच आहेत त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून वेद पाळा, म्हणजे 11 वाजल्यापासून तुम्ही काही खायचं नाही, प्यायचं नाही, काही नाही, बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकणार आहात. फक्त जेव्हा मेन ग्रहण आहे 3:20 वाजल्यापासून ते 6:48 त्या टायमिंग मध्ये घराच्या बाहेर जाऊ नका, मुलांना जाऊ देऊ नका. फक्त तेवढे नियम तुम्हाला कडक पाळायचे आहेत, बाकी सर्व तुम्ही गोष्टी करू शकणार आहात. आपल्याला या दिवशी आता आपल्याला मंत्र स्तोत्र पठण सर्व काही करायचंच आहे. सोबत आपल्याला महामृत्युंजय मंत्र, विष्णू मंत्र जे असते आपल्याला पठण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. आता येतं ते म्हणजेच काय, आता या दिवशी ग्रहण काळ ज्यापासून चालू आहे किंवा 3 तारखेला दिवसभरामध्ये घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार असेल स्वतः सुद्धा करायचे नाही आहेत, आणि नकारात्मक बोलणं सुद्धा करायचं नाही. घरामध्ये भांडण किंवा इतर ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा बोलणं असेल त्या आपल्या ग्रहण काळामध्ये करायच्या नाही आहेत. नक्कीच या काळामध्ये होईल तेवढे मंत्र स्तोत्र तुम्ही युट्यूबला लावून द्या, डेकवर मोबाईलवर लावून द्या. जास्तीत जास्त तुम्ही दिवसभरामध्ये 3 तारखेला नामस्मरण मंत्र स्तोत्र जास्त पठण होईल किंवा ऐकलं जातील. घरात शांततेचं वातावरण राहील याची काळजी घ्यायची आहे, कारण की ग्रहण काळ असणार आहे आणि पौर्णिमा सुद्धा चालू असणार आहे त्या काळामध्ये. सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट, या ग्रहणाच्या दिवशी आपल्याला दान धर्माला सुद्धा जास्त महत्व दिलेलं आहे. त्यामुळे जर चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही दान धर्म जर केला, दान धर्म तुम्ही ग्रहण काळात सुद्धा करू शकता, पण विशिष्ट स्पर्श काळापासून मोक्ष काळापर्यंत करू नका. तुम्ही 3 वाजायच्या अगोदर तुम्ही दान धर्म करू शकता, किंवा तुम्ही मोक्ष ग्रहण सुटल्यानंतर सुद्धा दान धर्म करू शकता. गरजूंना असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही दान धर्म करू शकणार आहात. दान धर्म घ्यायचं करायचं आहे तर जास्तीत जास्त बघायला गेलं तर पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं तुम्ही दान धर्म नक्कीच करावा चंद्रग्रहणाच्या दिवशी, कारण की चंद्रग्रहण आहे आणि चंद्राला माहिती की पांढरा रंग हा आपल्या त्यांना प्रित्यर्थ असतो चंद्रासाठी. त्यामुळे या दिवशी तांदूळ, दही, दुधापासून बनवलेले पदार्थ, हे साखर असेल असे पदार्थ तुम्ही या दिवशी नक्कीच दान धर्म करावं. आणि होईल तेवढं घरात शांततेचं वातावरण ठेवून आध्यात्मिक वातावरण जसं राहील कसं आपल्याला ठेवता येईल याची नक्कीच काळजी घ्यायची आहे. आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारचं भीती बाळगू नका ग्रहणाविषयी, कारण की चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण नाही आहे, जे आपण दिवसभर त्याचे कडक वेध पाळावे. चंद्रग्रहण आहे आणि सूर्यास्तापासून ते मोक्ष काळापर्यंत 6:48 पर्यंतच आपल्याला त्याचे कडक म्हणजे ते ग्रहण दिसणार आहे. त्यामुळे दिवसभर मस्तपैकी रंगोत्सव साजरा करा, काही हरकत नाही आहे. फक्त ग्रहण स्पर्शाच्या आधीपर्यंत साजरा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये येऊन आपलं स्पर्श काळापासून ते मोक्ष काळापर्यंत फक्त आणि फक्त सेवा, मंत्र, स्तोत्र पठण करायचे आहेत. आणि होईल तेवढे जास्तीत जास्त विष्णू मंत्र, महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.